नाईट अप्पा. आय नो तुम्ही मला हेट करता, मला त्रास देण्यासाठी असं काय काय करत असता, मी इथून जावं म्हणून. बट मी नाही जाणार इथून अप्पा, बिकॉज इथे थांबण्यामागे माझा मोटिव्ह खूप वेगळा आहे. आणि जोपर्यंत तो अचीव होत नाही तोपर्यंत नाही जाणार मी इथून. एनिवे, हे झालं अबाउट अॅनिमॉसिटी. दॅट डे माझ्या रिक्षामुळे तुमचा ऍक्सिडेंट झाला. खूप वाईट वाटतंय मला. आय नो माझी काही मिस्टेक नाही याच्यामध्ये, बट स्टिल कुठेतरी गिल्ट आहे माझ्या मनामध्ये. आणि ते गिल्ट मधून मला बाहेर पडायचंय, म्हणून मी तुमची एवढी सेवा करतोय अनकंडिशनली. ते सगळं जरी खरं असलं तरी यार, वॉर बॅटल इट इज ऑन. ते थांबलं नाहीये, सुरू आहे. अँड ते बॅटल मीच जिंकणार. बट इंजर्ड प्लेअर वरती मी अटॅक नाही करत. सो गेट वेल सून. काळजी घ्या, मी घेईन. आणि मग त्या दोघांचं खूप मोठं युद्ध झालं. मग राजकुमारांनी चिडून आपली तलवार काढली आणि राक्षसाच्या पोटात कशी राक्षसालाच मारायची प्रॅक्टिस करत होतो. फार काय नाही, अजिबात घाबरून जाऊ नका. बापालाच राक्षस केलंस, छान. अरे हसताय काय? चिनू, अरे तू मागच्या जन्मी वटवाघूळ वगैरे होतास का रे? चिनू, तू का झोपत नाहीस रे? आईने गोष्ट सांगितल्यावर मी लगेच झोपतो ना. लगेच? अरे 2 गोष्टी मीच ऐकल्या, तिसऱ्या गोष्टीला मी झोपलो तरी तू अजून जागाच. चिनू, झोप ना रे, मला पण झोप येतेय. हे तू नको झोपू. म्हणजे मला म्हणता झोप आणि आईला म्हणता झोपू नकोस. अरे चुकून बोललो. ए तू झोप. तुझं काय आहे? हा, 2 फटके मारायला पाहिजेत. हा, असं पाहिजे. चिनू, मी काय म्हणतो, तू नचिकेत दादाकडे का नाही झोपायला जात? तो किती छान गोष्टी सांगतो. अहो, नचिकेत आता आप्पांच्या खोलीत झोपतोय, विसरलात का तुम्ही? अरे हो, हे ना, चिनू आपल्या खोलीत झोपणं आप्पांच्या ऍक्सिडेंटचे आपल्यावर झालेले साईड इफेक्ट्स आहेत. म्हणजे काय बाबा, मला नीट कळलं नाहीये. मला तरी कुठे काय कळलंय. हे बघ, आपण ना या बाबतीत उद्या सविस्तर चर्चा करू, पण आता झोप. हा, ठीक आहे, पण एक गोष्ट तरी सांगच मला. सांगा, चालू दे. सांगते, पण ही गोष्ट झाल्यावर लगेच झोपायचं. नक्की, 100%. एकदा काय असतं, एक गाव असतं.
बँकेतील ठेवींवरील व्याजदरात आणखी कपात? कपात नाही भाऊजी, पेल्यात. चहा घ्या आधी. घे रे. अगं सई, काय आहे तुझं? जा आधी जा. काय हे? आई तुमचा चहा ठेवते हं? हो हो चालेल. बस. मग शैलेश, व्याजदर कमी झालाय काय सांगतोयस? अगं बघ ना, म्हणजे आता काही वर्षांनी व्याजदर इतके कमी होतील की आपणच बँकांना सांगायचं की हे घ्या आमचे पैसे, आम्हीच त्याचं व्याज तुम्हाला देतो. अरे मग तू एवढा बँकेत असून काय उपयोगाचा? तुझ्या साहेबांना एकदा विचार की निवृत्त लोकांनी काय करायचं मग? एवढे व्याजदर कमी झाल्यावर घर कसं चालवायचं? अगं आई, यात आमच्या साहेबांची काय चूक? म्हणजे व्याजदर सगळीकडेच कमी झालेत ना. हो का? भाऊजी किती जांभळ्या देत आहे? झोप झाली नाही का? जागरण झालंय वाटतं. काय मानसी? काय वहिनी तुम्ही? जागरण कसं होईल काकू? अगं काल आईने मला 2 गोष्टी सांगितल्या तेव्हा बाबा झोपलेले. आणि नंतर आईने परत मला 2 गोष्टी सांगितल्या. तर मग बाबा लवकर झोपले ना. हो का? काल रात्री मला पण खूप वेळ झोप नाही आली. का? थंडी खूप होती ना काल. हो, थंडी कशी वाजेल? काहीतरीच काय. म्हणजे मुंबईत कुठे एवढी थंडी आहे असं म्हणते मी. हा. हो, ते पण आहेच. नाही पण हल्ली सकाळी गारवा पडतो हा. अरे मी काल यांच्यासाठी सई बरोबर चादर पाठवली होती, तुला पाठवायची विसरले. आज नक्की पाठवते हा. पाठवा पाठवा, नक्की पाठवा. डोंट फॉरगेट. रिचा, बोल रिचा. ऐक ना, आज मला थोडा वेळ आहे तर आपण भेटूयात का? हो चालेल ना. कुठे भेटूया? आपल्या कॉलेज जवळच्या कॅफेमध्ये. बरं ठीक आहे, 11 वाजता भेटूया. ठीक आहे? हो चालेल. ठेवते. चल बाय. रे, अशा 50 बैठका काढू शकतो हा पाकिटकर अजूनही या वयात. या कांगारू सारखे 10 जण लोडवीन मी. सुप्रभात अप्पा. अरे अरे कसलं रे सुप्रभात. इथे सगळं अंग दुखतंय. या हांतरुणावरनं खाली यायलाही अंगात त्राण नाहीये रे माझ्या. अप्पा तुम्ही बसूनच होते ना, मग एवढं स्वेटिंग, घाम घाम कसा येतोय? उच्च रक्तदाब रे बाबा. उच्च रक्तदाबामुळे हा असा घाम येतो. उच्च काय? ब्लड प्रेशर? हा तेच ते. हा. अरे ह्या उच्च रक्तदाबामुळे अनेकदा हृदयक्रिया बंद पडून मृत्यू ओढवतो. मी माणूस मरतो. अरे मरणारच ना. डोक्यात असे ताणतणावाचे विषय असल्यानंतर त्याचे पडसादे दिसणारच. एनिवे अप्पा,
नाही काही नाही, लिव्ह लिव्ह. काय रे काय सांग ना. देवकीने दडपे पोहे केलेत, पण तुम्हाला येता येणार नाही का ते, राईट? आय, आय. नाही, डोंट वरी. देवकीला सांगतो मी वरती आणून द्यायला. एक प्रॉब्लेम आहे अप्पा, काय तिला वरती यायला वेळ लागेल. हो. तोपर्यंत पोहे मऊ होते. ठीक आहे, आपण काय करू शकत नाही. तुम्ही करा आराम, नंतर खा मऊ पोहे. अरे बघ ना, आता मी आजारी आहे तर घरातल्या सगळ्या बायकांना पाककलांचे नवनवीन धुमारे फुटतायत. भजी काय, दडपे पोहे काय. आणि मी ज्या वेळेला बरा होतो त्यावेळेला दिवसाआड आपला तो उपमा आणि ती शेळी फोडणीची पोळी, दुसरं काही नसायचं न्याहारीला. नाही, डोंट वरी. तुम्ही बरे व्हा, मग मी सांगतो देवकीला काहीतरी स्पेशल बनव म्हणून. तू काही सांग, तू काही सांगायची गरज नाहीये रे. असं कर, तू मला घेऊन खाली चल. पण तुमच्या पायाला त्रास होतोय ना? हो रे, हो, खूप होतोय त्रास. पण बघू, प्रयत्न तर करतो. काय प्रयत्न केल्याशिवाय काही होत नाही ना. हळू. काय झालं, नकोय दडपे पोहे? नाही रे, तडपे चष्मा राहिला ना, तो घेतो. हा उचल मला. हळू. तेच ना आई, मी पण तेच म्हणाले त्यांना. ए आई, आजी मी निघते, रिचाला भेटून येते. अगं जेवायला येणार आहेस ना घरी? हो, घरीच ये. मज्जा करा हा. बरं ऐक सई, अगं माझे ब्लाऊज घेऊन यायचे शिवायला दिलेले. बरं, अगं ब्लाऊज नाही, पोलक म्हणावं. केतकरांचं घर आहे. येते. वाईट. सई, अगं किती हा तुझा वेंधळेपणा. अहो अप्पा, ते मी ना रिचाला भेटायला चालले, जरा घाईत होते म्हणून क्षमा करा. मी येते. हा सावकाश. सावकाश बसा. सावकाश. हळूहळू. आणा आता दडपे पोहे. आण ग कल्पना. या. नॅक, तू आणि सई एकत्र निघालात का? नाही. बरं, मी इथे पोहोचली आहे. तू निघालात का? नाही. अँड व्हॉट अबाउट सई, ती निघाली की नाही? हो. हो म्हणजे निघाली की नाही निघाली? हो. नॅक, काय चाललंय तुझं? हो नाही. मला नीट सांगशील का? सई प्रसन्न केतकर नावाची क्यूट मुलगी तिथून निघाली आहे का? हो. बरं, मला सांग, तू कधी निघणारस मग आता? I'll be there in few minutes. Bye. बाय. बाय. येतो. अरे, तू कुठे निघालायस असा अचानक? माझ्या एका फ्रेंडचा फोन आला मला, त्याला हेल्प पाहिजे फार्मिंगसाठी. काय, शेतीसाठी. पार्ल्यात? अरे इथे गाड्या उभ्या करायला जागा शिल्लक राहिलेली नाहीये. मग शेती कुठे करणार आहे तुझा मित्र? टेरेस वरती करणार, टेरेस फार्मिंग. त्याला मदत पाहिजे म्हणून जातो मी. शिकव. नाही काय आहे, मला हे जे सगळे म्हणत होते ना, ते म्हणणं मला आता पटलंय बरं का. देवच पावला बाई. आता काय पटतंय तुम्हाला? हातापायाला व्यायाम पाहिजे, हातापायाला व्यायाम पाहिजे. आज जरा व्यायाम करावा असं म्हणतो मी. नचिकेत, मला मदत करशील ना जरा? काय मला एकट्यानं नाही जमणार रे. काय व्यायाम? हो, म्हणजे हा जो जिना आहे ना, तो जिना चढून उतरायचा. म्हणजे जिना चढायचा,
उतरायचा, चढायचा, उतरायचा, असा व्यायाम. चल. मला सांग, मला अचानक का बोलवलं भेटायला? कमॉन यार सई, आपल्याला भेटायला काही कारण लागतं का? ते तर आहेच. बरं मला सांग, काय ऑर्डर करू? मला काहीही चालेल. असं कसं आहे, काहीतरी चॉईस असेल ना तुझा. बरं कॉफी सांग. बरं एक्सक्यूज मी, येस मॅम. 2 कॉफीज प्लीज. आता सांग मला, सकाळी दूरध्वनी करून बोलावलं म्हणजे नक्की काहीतरी कारण असणार. हां कारण आहे, पण आधी कॉफी घेऊयात आणि मग बोलूयात ना. बरं ठीक आहे, तुला हवं तेव्हा सांग. हॅव सम पेशन्स. बरं रिचा ऐक ना, तुझे ड्रेसेस खरंच खूप छान आहेत आणि तुला खूप छान दिसतात. आवडले तुला? हो. तूही घालत जा ना कधीतरी, छान दिसतील हे तुझ्यावर. अगं काहीतरीच काय, आमच्या घरी कुठे चालतं हे सगळं. पण तुझं काय, तुला तर आवडतात ना? नाही, मला भारतीय कपडेच आवडतात. कमॉन यार सई, स्वतःशी तरी नको खोटं बोलूस तू आता. थँक्यू थँक्यू. बघ आता कॉफी पण आली. सांग मला, का बोलवलं भेटायला? सई, ॲक्च्युली म्हणजे मला असं वाटतं की तू ना नॅकला त्याच्या घराच्या इंटिरियरसाठी मदत करायला हवीस. प्लीज 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 प्लीज, नाही नको म्हणूस यार. अगं आई ग. आय 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 आय. आय 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 आय. हो. अरे काय करणार. अरे सांधे दुखतायत ना खूप माझे. या परवाच्या अपघातामुळे. पण नाही, व्यायाम हा करायलाच लागणार. किती फेऱ्या झाल्या माझ्या. मी काय विचारतोय, किती फेऱ्या झाल्या माझ्या. काय अप्पा? सुनबाई, कांगारूला मोठे कान असतात, पण ह्याला काय ऐकू येत नाही. अरे ये आप्पा बघ काय बोलतायत. सॉरी सॉरी आपण नाही ऐकू आलं. सुनबाई, आता मी काय विचारलं ते तुम्ही ऐकलत ना स्वयंपाकघरात. हो आप्पा. आता मी काय विचारलं ते तुम्ही त्याला सांगा. हो, आप्पा विचारत होते खाली वर अशा किती फेऱ्या झाल्या. हो 2-3 झाल्या असतील. 2 की 3? 4. बस, म्हणजे माझ्या अजून 8 फेऱ्या राहिल्यात. आता 4 झाल्या ना. नाही रे, मला माहितीये माझ्या 2च फेऱ्या झाल्या आहेत ते. हा. आय, आय, आय. रिचा, आपण त्याच विषयावर का बोलतोय सारखं? मी तुला कालच सांगितलं ना की मला नाही जमणार अगं हे. अगं सई, हे फार मोठं रॉकेट सायन्स नाही अगं. अगं हो, पण ज्यात मला काही येतच नाहीये, ज्यातलं मला कळतच नाहीये, ते कसं करू शकणार आहे मी? हे बघ, तुला येत नाही असं ते तुला वाटतंय, पण नॅक आणि माझा तर विश्वास आहे ना तुझ्यावर. अगं नुसता विश्वास असून ते काम मला एका दिवसात जमणार आहे का? सई, अगं ज्याचं घर आहे तो तयार आहे, तर तुला काय प्रॉब्लेम होतोय? अगं रिचा, तुला कळत कसं नाहीये? घराची अंतर्गत सजावट करणं सोपं काम नाहीये. आणि मी काय, अगं सई हे बघ, नॅकला ना खरंच तुझी मदत हवी आहे. एवढा भाव नको खाऊसा तू आता. अगं मी भाव नाही खाते रिचा, पण जे काम मला येत नाही त्या बाबतीत मी कशी मदत करणार आहे त्यांची? सई अगं हे बघ, तू एकदा पक्क डिसाईड केलंस ना तर तू ते करू शकतेस. ऐक, असं कसं म्हणतेस तू? समजा मी आत्ता ठरवलं की मला विमान उडवायचंय, मी उडवू शकणार आहे का विमान? अगं सई, पण तुला कोण विमान उडवायला सांगतच नाहीये. तुला फक्त एक सिंपल घराचं इंटिरियर करायचंय. तेच ते तुला सिंपल वाटतंय, पण मला नाही वाटत आहे. आणि रिचा बघ, परत आपण फिरून त्याच विषयावर आलो.
तू ना खूप हट्टी आहेस, अगदी तुझ्या अप्पांसारखी. आता त्यांना मध्ये आणू नको सर रिचा उगीच. अगं काय चाललंय तुझं? तुला जायचंय का कुठे? सारखी घड्याळात काय बघतेस? नाही, कुठे काय? अगं तुलाच तर भेटायला आली आहे मी. मग अशी का दिसतेस? अशी म्हणजे कशी? बरं ते सगळं सोड, तू आणखी कॉफी घेणारस का? चालेल. रिचा आणि साई तिकडे वाट बघत असतील, कधी पोचणार मी?